तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर तालुक्यातील गिरणी परिसरातील वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। तेथील डीपीवर 50हून अधिक शेतकऱ्यांची कनेक्शन जोडली असल्यामुळे अनेक महिन्यापासून वीज दाब अत्यंत कमी राहत आहे। या सततच्या कमी दाबामुळे पिकांचे प्रचंड नुकसान, मोटार जळण्याचे प्रकार, शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेती करावी लागणारी परिस्थिती अशा बिकट अवस्था निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी या समस्येबाबत 2 वर्षापूर्वीच आपल्या स्थानिक आमदाराकडे नवीन डीपीची मागणी केली होती। त्यावेळी आश्वासन देण्यात आले की लवकरच नवीन डीपी बसवून दिली जाईल, पण 2 वर्ष उलटूनही कोणतीही कामगिरी झाली नाही। या अखेर प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला। गेल्या 3 दिवसापासून मलकापूर तहसील कार्यालयासमोर डॉक्टर हनुमान मोरबिडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की दिलेली आश्वासने कागदावरच राहिली, प्रत्यक्षात एकही काम झालेले नाही। वीज नसल्यामुळे पीक जळत आहेत आणि आम्ही शेतकरी कर्जांच्या बोजाखाली दबत चाललो आहोत। उपोषणकर्त्यांनी त्यावेळी MSEB कार्यकारी अभियंता, स्थानिक अधिकारी आणि जनप्रतिनिधींना हजर राहून तातडीने डीपी बसवण्याचा निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांना काही प्राथमिक तोडी आश्वासन दिली असली तरी शेतकरी मात्र आमरण उपोषणावर ठाम आहेत। डीपी बसवण्याचा प्रत्यक्ष आदेश मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले आहे। सध्या पुढील निर्णय प्रशासन काय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आम्ही बेलाड आणि गिरणी या दोन्ही गावांमधून आजच्या 3 दिवसाअगोदर आमरण उपोषणाला बसलो आहे। आम्ही या महिन्यामध्ये 1 तारखेला त्यांना निवेदन दिलं। त्यानंतर 1 तारखेच्या निवेदनावर सर्वात प्रथम MSEB 4 तारखेला त्यांची नोंद घेतली। मग 3 दिवस हे प्रशासकीय अधिकारी काय करतोय असा आमचा सवाल आहे। एखादा शेतकरी तुम्हाला निवेदन देतो, त्याच्या निवेदनाची किंवा त्याच्या अन्यायाची दखल तुम्ही 3 दिवसानंतर घेता, हा पहिला मुद्दा। त्यानंतर आता आम्ही बसलेलो उपोषणाचा 3 दिवसा आमरण उपोषणाचा मी आणि माझे सहकारी सुनील संपारे आणि शेतकरी असे बांधव आम्ही बसलेलो आहे। 3 दिवसामध्ये एकही विरोधी पक्षावाले नेते आले नाही की जे विरोधी पक्षाने यायला पाहिजे किंवा काय झालं काय नाही, विरोधी पक्षाला कोणी झालं नाही, सत्ताधारी आलेच नाही। आता सत्ताधारी पक्षाचं एक डेलिगेट घेऊन गेलं, त्यांनी ते चर्चा केली, म्हणणं काय आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ऍथोरिट पर्सन नाही आहे, तुम्ही जर ऍथोरिट पर्सन असाल असाल तर आम्ही तुमच्या शब्दाला आमचं उपयोग सोडायला तयार, परंतु तुम्ही आम्हाला तारीख द्या, शब्द द्या, तर ते झालं नाही तर आम्ही तुम्हाला बघू तुमच्या घरी उपोषणाला। तर ते ऐकून ते त्यांचं जे मंडळ आहे, शर्मा साहेब आले होते, आणि संजय कादरी मामा आले होते, त्यांना पसंत नाही सांगितलेलं आहे की आम्हाला शब्द द्या, आम्हाला डीपी पाहिजे, पण इथून आमचं मरणाच्या लाच जातील नाही तर इथून डीपी जाईल, या 2 गोष्टीवरती आम्ही अडून बसलो। मागच्या वेळेस स्वतः मी उपोषणाला या डीपी संदर्भात बसलेलो होतो आणि माझे 4 सहकारी पण या उपोषणाला बसलेले होते। भाऊ सत्तेत नसताना पण आम्ही भाऊच्या शब्दाला मान दिला की भाऊ आले तिथं आम्ही त्यांनी आम्हाला शब्द दिला की हे तुम्ही उपोषण सोडवा आणि मी तुम्हाला 8 दिवसाच्या आत हे डीपी तुम्हाला धनगर डीपी हे बसून देतो असे आश्वासन दिले होते। पण या 8 दिवसाला 1.5 वर्ष पूर्ण झाले, पण तरी भाऊना शब्द पाळला नाही। तरी या शेतकऱ्याला पुन्हा हे वेळ आलेली आहे आणि भाऊनी येऊन इथं आम्हाला हे पुन्हा बसून द्यावी अशी आम्हाला भावना विनंती आहे। भाऊ कोणते? शेंचूक संचेती आमदार साहेब।